पण मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन। शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे। आज या ठिकाणी हे न्यायालय होतंय। लोकांना ठाण्याला जायला लागायचं। या न्यायालयासाठी देखील अनेक लोकांनी प्रयत्न केले। अगोदर त्यांची नावं घेतली। नाईक साहेब असतील, प्रताप सरनाईक आहेत, आमदार आहेत, सगळ्यांचा प्रत्येकाचा सहभाग असतो। शेवटी न्यायालय हे कुणासाठी होतं? वकिलांसाठी, न्यायाधीशांसाठी नाही। जाळं असेल, आता ही मेट्रो आहे, पुढच्या 1 वर्षभरामध्ये ही मेट्रो कंप्लीट होऊन जाईल। मेट्रो तयार होईल आणि मेट्रोमुळे देखील ही खाजगी वाहनं रस्त्यावरची कमी होतील। आपण 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं MMR मुंबई MMR मध्ये आपण नेटवर्क करतोय आणि यामुळे ट्रॅफिक पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असेल, मग स्वतःच्या गाड्या लोक घेऊन येत नाही, मेट्रोमध्ये बसतात आणि नक्की याचा फायदा होईल। आम्ही युद्ध पातळीवर ते काम करतोय आणि त्यामध्ये शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील महत्त्वाचं आहे। ते देण्याचं काम सरकार करतंय। आता जिथं अगदी दाटीवाटीची जागा आहे तिथं आम्ही नवीन एक संकल्पना केली आहे, पॉड टॅक्सीची। आम्ही कुर्ला ते BKC एक पहिला प्रयोग करतोय आणि मीरा भाईंदरमध्ये देखील पॉड टॅक्सी करतोय। ठाण्यातही होईल।